म्हणजे केशवला आश्रमात ठेवण्यासाठी तुम्ही यांना आश्रमातून काढून टाकलेत का काय मेल्यांनो? म्हणजे तुम्हाला फक्त यांचं नाव आणि यांनी मिळवलेल्या देणग्या हव्यात, हो ना? एरवी कोण मिळवणार म्हणा देणग्या? तुमच्यापैकी एखादं तरी आहे का तिथं? मग वरून यांना घराचं आमिष दाखवतोस तू? काय यांना भिक्षुक समजलास? कोण मशने सभासद? यांनीच ज्यांना टिळा लावून मखरात बसवलं ते सगळे बिनसोंडेचे गणपती ना? एका दिडकीची तरी तोशिष लागली का कधी मेल्यांना? आश्रम यांनी काढला, त्याच्यासाठी काय जवळचं होतं नव्हतं ते सगळं आश्रमाच्या डोंबल्यावर घातलं. दारोदार भिक्षा मागून आश्रमाचा प्रपंच चालवला. रानात घरकामाला माणूस मिळेना तर स्वतःच्या बायकोला स्वयंपाकीण केली. तेव्हा काय करत होते तुमचे बिनसोंडेचे गणपती? एखादं तरी मेंबरानं पाठवलं स्वतःच्या बायकोला माझ्या मदतीला? का का बोलू नको? आश्रम ही आपली खाजगी जहागीरदारी नाही म्हणून मोठ्या तोंडाला सांगताय मला? मग मी देखील स्पष्टच बोलते. माझं मेलीचं जाऊ द्या, पहिला नवरा गेला तेव्हाच मी कष्टाचा वसा घेतला. पण तुम्ही त्या काळी दिवसभर काबाड कष्ट करून रात्री आश्रमातल्या मुलींच्या सोबतीसाठी 6-6 मैल पावसा पाण्याचं चिखल तुडवीत जायचा यायचा. तेव्हा एखाद्या दिवशी एखादा तरी सभासद मी येतो तुमच्या बरोबर असं म्हणलाय? मला मशनीला तुमचे कष्ट बघवेनात म्हणून मुलांना घेऊन रानात येऊन राहिले. कशासाठी? आश्रम ही त्यावेळी देखील आमची खाजगी जहागीरदारी नव्हती. कोण कुठचा केशव? त्याच्यासाठी यांना खुशाल जा म्हणून सांगताय? ठराव करताना मेल्यांना धोत्रा प्यायला होतात का गांजाच्या तारात होतात? तुमचं बघावं तेव्हा एक एक नवल आहे. हे लोक तुम्हाला आश्रमातून हुसकावून द्यायला निघालेत, त्यामुळे माझ्या मेलीचा संताप झालाय तरी तुम्ही त्यांच्याच बाजू घेताय. काय म्हणू तुम्हाला?